नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। का बाई ना विहिरीत उडी टाकायची? काय असं सासूबाशी तुम्हाला? काय काय सासूर असे? आता खरं बोललं तर झोंबतो लोकांना सासूर हा शब्द सुद्धा राहिला नाही आता। काय सासूर असे तुम्हाला? अरे 15 वर्षापूर्वीमध्ये एखाद्याने कोलेवाडीत मुलगी दिली आणि तिचा बाप जर तिला भेटायला आला महाराज तर मुलाच्या घरातली माणसं त्या मुलीच्या बापाशी बोलत नव्हती, चहा मिळत नव्हता चहा। त्याने मुलीच्या चेहऱ्याकडे पाहायचं, खाली मान घालायची आणि कुठे भेटायचं माहितीये का मुलीला? घास कापताना, शेण भरताना, गहू खुरपताना। त्या मुलीनं 2 मिनिटं बापाशी बोलायचं, बापानं कोपरीच्या खिशात हात घालायचा, बिचारा का असायचं तरी काय 5 रुपयाची नोट काढायची आणि मुलीच्या हातात द्यायची, पण गळ्यातलं उपरणं डोळ्याला लावायचं का? काय माझ्या मुलीचे हाल आहेत? रस्त्याने जायचं आणि एकटा बाबळी खाली बसायचा आणि 15 मिनिटं बाप रडायचा। अहो माझ्या मुलीचं दुःख मी तिच्या आईला तर सांगू शकत नाही। आज काय? अरे आज त्या बापाला चहा मिळत नव्हता, आज ज्याच्या घरात तुम्ही राहते त्याच्या बापाला चहा नाही। तो अख्खा सकाळीच हॉटेल पुढं राम राम चहा घेता का? देवा द्या लोकांचा चहा पेतो म्हणतो आपल्या थोड्या पोराने JCB घेतला का? आला तुला खटा घ्यायला घेतला का? चहा लोकांची पेतो काय चाललंय? काय नाही, थोड्यानं आणलाय JCB, धाकटा घेतोय पंप, चांगलंय आपलं। चहा घेता थोडा थोडाच द्या, आता लय नको, लाज वाटते का प्यायला थोडं लोकांना? महाराज चिंताच करायची नाही, राजाचा रंकाचा राजा घुसलो आपण गवळण इकडे। आता मोबाईल मुळे एक संवाद संपला, बोलत जा बोलत जा, संकट आलं तर बोलत जा, ठेवू नका आतल्या आत। एक मोबाईल मुळे 8 रोग सांगतो गवळणी घुसतो, एक संवाद संपला। 2 माणसं मोबाईल मुळे एकलकोंडी झाली, एकटी बसतात माणसं, एकटी येड्या बाबळीत, मुरीत, शिमिटच्या नळीत, गिन्नीत, तुरीत, कपाशीत। मग या कपाशा वाढा ना का म्हणून घास कापाय गेला वाफ्यातच झोपलो, घरच्याला वाटलं वाघानं नाही झालो गेलं मग। मोबाईल मुळे संवाद संपला, एक मोबाईल मुळे एकलकोंडी माणसं झाली, आणि 3 मोबाईल मुळे माणसांचे स्वभाव चिडचिडे झाले, सहनशीलता राहिली नाही, आणि 4 मोबाईल मुळे रक्त झालं कमी आणि गेम झाल्या जास्त, भरमिष्ट माणसं झाली। नवरा बायकोन पोरगा पोरगी 4च माणसं घरात आहेत, 4 मोबाईल आहे, एक माणूस बोला नाही एकमेकाशी, 4घांच्या गेम चालू आहे। पोराची चालली PUBG, पुरीचं चाललंय TikTok आणि या दोघांची चालली YouTube, एक माणूस जाग्यावर नाही। मोबाईल मुळे 5वा रोग झालाय, लोक नावांनी ध्यानात ठेवा रोगांची। 1 संवाद संपला, 2 स्वभाव चिडचिडा झाला, 3 माणसं एकलकोंडी झाली, 4 रक्त कमी झालं, 5 डोकेदुखी झाली, 6 सांधेदुखी झाली, 7 दृष्टी गेली, 70चा म्हातारा बिन चष्म्याचं वाचित आहे, आणि इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत ठेवावं लागत, त्याला 2 ड्रायव्हर दिसत, आणि 8 मोबाईल मुळे निद्रा नाश झाला, झोपच नाही हो। कवाय पहा तुम्ही मोबाईलवाली माणसं जागीच, गोदडीवर जर पडली ना ती पडल्या झोपती नाही, मोबाईलवर पाहत्या, नाही मिळाला मोबाईल गोदडी दोऱ्या उपशित होती, साला लागला ना हाताला ते बटणं दाबायचं, ते जोड्या उपशित। एखादं निम्या रात्री गोदडी फाडली, टका गोदडी फाडली, त्याची आई म्हणली, याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला। काय झालं? अर्थ लोपले पुराणी, अर्थ लोपले नाश केला शब्द ज्ञानी, नाश केला शब्द ज्ञान, विषय लोभी मना, विषय लोभी मना, साधनावर गे पुढवी
तिसरा मुद्दा कालच घुसलो. तिसरा मुद्दा आज गायक वाद्य गुणजन मंडपवाले माई सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कोलेवाडी परिसरातील गायक वाद्य गुणजन मंडपवाले माई सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या अखंड सप्त्यातल्या कृष्ण जन्मातल्या शेवटच्या कीर्तनाला सुरुवात. की सप्त्याला सुरुवात करताना गायक वाद्य गुणजन मंडपवाले माई सिटीवाले सगळ्यांना धन्यवाद. पण सप्त्यात कौतुक करावं ते पहिलं पंगत घालणाऱ्यांचं. का 6 वर्ष भयान दुष्काळाने शेतकरी पिडला पण त्यांना अन्नदानाची हायगाई केली नाही. सप्त्यांच्या सगळ्या पंक्ती गरीबाचे आहेत. लखपती पंगत घालीत नाही त्याचं जळालं गरीब शेतकऱ्याला म्हणा तुम्ही पंगत यंदा कॅन्सल करायची आहे. तो काय म्हणतो माहिती का, पिठलं भाकरी घालीन पण पंगत आपल्या जमणार नाही ना काही मी पोहे देईल पण महादारात 4 वर करी. मग शेतकरी जे तरला ना तो अन्नदानावरच तरला. आणि सप्त्यात सगळ्यात महत्वाची पंगत गरिबांचीच राहते. आणि आजही दान धर्म कोण करते, गरीब. एवढा मोठा पूर झाला फक्त दोघांनीच कंट्रोल केला, एक मिलिटरी आणि 2 पोलीस. तिसरं कोणी काय केलं नाही. तिसरे फक्त गेले आणि बिघडून आले, काय केलं नाही तिसरं. अख्ख्या पुरातली माणसं जर कोणी वाचवली असतील जनावरासकट तर 2च माणसं, मिलिटरी पोलीस. पण त्यांचं कोणी कौतुक नाही करणार. हे बिघडोया जाणार व्हाय वाय 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 सारखा आणि आले साहेब. पण खरं कौतुक त्यांचं आहे महाराज. आणि खरी मदत गरीबाची. तुम्ही विचार करा महाराज, सांगलीचा आणि कोलेवाडीचा काय संबंध येतो, सांगलीचा आणि जोरव्याचा काय संबंध येतो. पण आपल्याकडची माणसं पिकं भरून तिकडे मदत नेतात. याच्यापेक्षा श्रीमंती काय. हे फक्त आपणच करावं महाराज. आणि गरीबच करतो, श्रीमंत नाही करीत. श्रीमंताचं ह्या बाबतीत विषय नाही. त्याला गाव पिघळाय सांगा फक्त. भोंग्या करून द्यायला सांगा. भोंग्या करतील पण अशा कामाला नाही तर खऱ्या पंक्ती. अरे आजही तुम्ही जा ना गरीबाच्या घरात, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात. पिठलं भाकर पण दणकून ठीक आहे. भंगाराचं घरे काय, शेतकऱ्याच्या घरी एकच बाई आहे, 10 माणसं येऊ दे ना. नवऱ्याला म्हणते फक्त तुम्ही ताट खाली काढा तवर त्यांच्यात पाणी टाके पोत पिठलं उकाळलं. तिच्याकडे काय जजमेंट थोडं नाही. एका याच्यावर भाकरी चालू, एका याच्यावर पिठलं ठुलं. तिचं आयडियाला बाहेर राहते. इकडली करता येऊ टाकणार तवर इकडं कढईत पाणी वाचणार. इकडली भाकर खाली लावणार तवर पीठ खालावणार. इकडची मळाया सुरुवात करणार तवर मीठ मिरची टाकून झालं पीठ कर बरं ताट झालं जेवण. हे श्रीमंत हलकट माणसं मुजित. आणि 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. दरिद्री एवढ्या चपात्या वाढी ती शेतकऱ्याला जमती का त्याला. आता चांगला गांजा प्याला तर बैल बशीत वय या चपातीचं काय करू. पावळ्याचा बाजार नाही तर तू चालली चपात्या घालायला. शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला सांगा. तांब्याभर पाणी घेते डायरेक्ट पातेल्यात होती ती. काय उरण नाही तर पुरण. ही हलकट तसं नाही करते. पाजी तीच का दरिद्री. शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो. आणारे चहा वजन आहे. हे हलकट खिडकीजवळ जाते. अरे सांगण्यात वंचार काय मुळ्यात दुखात होतो सांग वंचार. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना, जोडून आमुष. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट टाकायला लागत. अजून 1 वर्षानं ह्या दरिद्र्यांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्याला. फक्त पाहुण्या पुढे कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शाणा बुडवायचा. आणि कपाला चिटकेल थोडा शिल्लक राहिला का तिने म्हणायचं बाबाचा प्रसाद घे. एक प्रसाद नाकच गुतलं पोराचं कपात. सप्त्यात पहिलं कौतुक करावं पंगत घालणारच. हा विनोद आहे. 1, 2 सप्त्यात दुसरे कौतुक करावं पंक्तीला येणारांचं. पंगत कोणी घालील माणसं नको जेवा याला. आणि तिसरे कौतुक करावं ते वाढणारांचं. आणि सगळ्यात जास्त कौतुक सप्त्यामध्ये पंगत वाढणारांचंच करावं महाराज. 12 साडेबाराला काल्याचे कीर्तन संपलं तर 3 वाजेपर्यंत पोरं लोकांना वाढतात. खरे कौतुक त्यांचं आहे. सप्ताह कमिटी काय वांधत
काय नाही करत, माई लाल करा काय करताय तुम्ही? हो महाराज फक्त महाराज माईकवर सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही, 3-3 टोकरे घेऊन पोरं पळतात. पोरं करतात हो. काय झाली गंमत, आपण पोरांकडून करून घेत नाही. काय मत आहे तुमचं? 3-4 हजार लोकांची पंगत पोरं वाढीतात महाराज. इथं लॉसला लग्न नाही आलं तर लगवीचे पैसे. आज 4,000 लोकांची पंगत पोरं वाढतात आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना गावात, हे पोरांमुळेच होतात. पण त्या प्रत्येक गावांना रोग झालाय तो. जुनी मंडळी इतकी दरिद्री नाहीत नव्यांना जमून द्याला. नवीन पोरानं टाळ घेतला का म्हातारं उठलं घाप. ते पोर म्हणलं बोंबलू नको, टाळ तू बाई वाडे होया कुठं काय नाही लागत. नाही तर महाराज ही कामं खरे. महाराज 3-4 हजार लोकांची पंगत वाढणं एवढं सोपं नाही ना. आपण म्हणतो इतकं सोपं आहे का? नाही. आपण एक पंगत वाढली तर माणसं म्हणते आता तुमचं तुम्ही पहा माल जेव द्या. ते पोरं 4-4 पंक्ती वाढतात. आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना हे पोरांमुळेच होतात. गावातल्या लोकांना पाया पडून सांगतो, पोरांना नुसतं वापरून घेऊ नका, त्यांना संध्या देत जा. संध्या देत जा त्यांना घुसू द्या थोडं थोडं. जुने 2 नवे 2 जुने 2 तुम्हीच लावून नका धरू सारखी. बावळाटपणासारखं 2दा सरपंच केलं तर तुला, तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं. तुला भेजा बिजा आहे का नाही? का गाव वारलं का तू एकटाच राहिला? एकदा आपलं इच्छा आहे. काय इच्छा तुझी? कावळा शिवावा का तुला? काय इच्छा आहे? उलट 2 वेळा झालं म्हणजे 10 वर्ष गेली. उलट पोरांना म्हणलं पाहिजे, पोरं तुमचं तुम्ही करा, अडचण आली तर मला सांगा. पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत. ते सोडून काय एकदा कवर एकदा पेनच टाकानं सही कराया. लखवा गेला हातावर त्याच्या 6 अर्ज फाटली पण सही होईल. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही. फॉर्मच संपले तर काय भर. त्यानं झेरॉक्स काढून आणला पण भरलाच. मरायचं कोणतीही गोष्ट महाराज वय झाल्यावर शोभत नाही. काय मध्ये तुमचं? आता हे लहान आले पोर आहेत, यांना शोभतं उड्या मारणं, कान वडणं, गप्पा हाणणं, त्यांना शोभतं. त्यांचं वय आहे. म्हातारी शेजारी बसला आणि एकमेकाचा मुका घ्यायला लागला, शोभत काही? ते वयाला शोभत महाराज. पोर आहे ते. हे बा आपण लहान असताना जर शाळा सुटली ना महाराज, मराठी शाळा टाक्या गावाला कळायचं शाळा सुटली का बरं. आरडच तेवढा व्हायचा. हे त्याच्यात उद्या सुट्टी असावा. आय 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 एका हातात दप्तर आणि एका हातात चड्डी ना. ह्या गावात बरं चड्ड्या काढायच्या पळता येत नव्हतं. इकडून लावून धरायचं, इकडं दप्तर हे धरा होतं. चपला तर नव्हत्याच. चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चैन नाही मोकळी. तो काय एक तमाशा आहे का? इकडून धरलं का पट्टी पाडायची, चला माग चड्डी गळाली इकडून वर. पण महाराज खालच्या आळीतील लोक सुद्धा म्हणा सुटली बरं का शाळा. का आरड झाला. आता 6 लाखाची गाडी पोराला वट्ट्याव घेऊन येते. पोरा असं उतरत आहे हळू. इंग्लिश मिडियमचं पोरग शाळेतून उतरले होते, उड्या बिड्या नाही. ज्यामुळे राहते ते काय उड्या बिड्या ते फक्त उतरल्या त्याच्या ऐक पाहते. काय पाप काय केलं मी बाबा? या दरिद्र्यांच्या घरात जन्माला आलेलो, मला काय आहे का नाही काय? आणि ती बाई म्हणते काय शिकवलं बाईनं? वांग शिकवलं बाई. काय शिकी ती बाई? मी एवढ्यांना शिकितो तरी सुधारलं तर ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिक? आता माझ्याकडे शिकायला काय एका वर्गातले आहेत का? पहिली ते नदी. काय उगाच आपला बावळाटपणा. जुनं ते सोनं ऐका. आता कोण आलतो पहिलं कौतुक करावं तरुणांचं आणि करायलाच गावांमध्ये सुद्धा ध्यानात ठेवा. 9 लोकांची ग्रामपंचायत असेल ना, 2 एअरपाट का होईना बाया घ्यावा लागत आहे. चालू का बाईचा? मग प्रत्येक गावात 2 पोरं पाहिजे मला ग्रामपंचायतीत पाहिजेच. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धोर काढला तर ते काढायचे. आणि आज दिवस भपकेचे नाहीत, आज दिवस बोलण्याचे नाहीत, आज दिवस कृतीचे आहेत. तरुण पोरांना तुम्ही प्रत्येक क्षेत्रात डावाली जाऊ नका. ते कधीतरी चांगलं काम करतातच. तुमचं काय मत आहे? आपण त्यांना करून घेत नाही तर केल्याशिवाय. आज मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये रक्तदान आहे, पोरच करतात. गावातली शिबिर आहेत, पोरच करतात. गावातल्या जत्रा पोरं, गावातले सप्ते पोरांमुळे ही मजा आहे. ते आपल्याकडे काय झालंय? भपका झालाय. भपका कसा झालाय पहा.
काल्याच्या दिवशी सगळ्यात मोठा आनंद ह्या बायांना असतो. शेतकऱ्याच्या बाईला लय आनंद काला म्हणल्यावर 5लाच उठती. आंघोळ, शिळीचं पाईन, बाकऱ्याचं पाईन, नाताचं पाईन, दप्तराचं पाईन, 2-4 भाकरी टाकीन, कालवण झाकून ठेवीन, कालवण करीन, झाकून ठेवीन, शिळीला बादलीभर पाणी ठेवीन आणि चारा ठेवीन. पाणी पे बाई, चारा काय मी कवा येते आणि कधी नाही याची गॅरंटी नाही. पण लगेच तुळस बिळस घेऊन 7:30ला गावात हजर. पण तिचं कोणी दखल नाही घेत. सरपंचाची बायको सगळ्यात उशीर आली, सभापतीची त्याच्यानंतर आली, खाऊन पिऊन आली आणि त्यांचीच फुगडी झाली दोघींची. पेपरला त्यांचीच बातमी आली. आवाजाचा प्रॉब्लेम आहे. ते भोंगे वाढव फक्त. तू भोंग एखादं वाढवलं तुमच्या नाही. ते कसं आहे, रेग्युलर कीर्तनाचा आणि ह्या कीर्तनाचा 10 पट फरक पडतो. ते 7 दिवस चालत ते आज नाही चालत. आज जेवायचं चालत नाही, बसायचं चालत नाही. आता आमचा विक्षेप न करू. आणि त्यांचीच फुगडी रंगली. पेपरला यांचं कौतुक व्हायला पाहिजे का त्या दोघींचं, पण यांचं नाही होणार. त्या रंगल्या. मग ह्या काय जुगार खेळत होत्या नाही. म्हणून पुन्हा एकदा सक्त कमिटी गायकवाद सगळ्यांना धन्यवाद. कोलेवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ गायकवाद गुणीजन मंडपाले बंद झालं. आज काय प्रॉब्लेम झाला तुला? याचं तोंड तिकडे फिरव रे, फिरव. एका मिनिटात मी सुतावर लावून देतो तुम्हाला. हा हा फिरव, वरून वरून फिरव. हा फिरव, वरून गेला आवाज माग. आयुष्य गेलं त्याच्यात. हे बाई याचं फिरव तोंड तिकडे बाया, याचं तोंड फिरवतो म्हणजे एका मिनिटात सुतावर लावून देतो. एक हा द्या फिरून पार तिकडं. हा फार फिरव तिकडे, फार माग आवाज आला आता. आयुष्य गेलं त्याच्यात आमचं. बोंग्यात वायरीतच गेला आयुष्य. आता झालं क्लिअर. आता फक्त ते वरचे भोंग आहे ना तिकडे त्याला आवाज दे आणि आमच्या 2 बॉक्सला दे. काहीच करू. आता गेला आवाज, माझा आवाज. भोंग्याला आवाज सोड दोन्ही. विठाला विठाला गायकवाद गुणीजन मंडपाले मागे शिष्टीबले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांना धन्यवाद. आणि 2 मिनिटं सगळ्यांनी फक्त कोलेवाडीतल्या मारुती मंदिराकडे देवाकडे डोळे झाकून 5-7 वाक्याची मागणी करायची, नामंगाला सुरुवात करायची. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी हो दे. ए देवा, आता येतोय आवाज. ए तुम्ही इकडे येऊन बसा. ते स्पीकरवाले बस रिकामी नका, इकडे खाली या. इकडे खाली या, इकडे जागा आहे लागेल तेवढी. ए येतोय आवाज आता. ते बॉक्स चालू कर. हा देऊ का? आला आवाज आता. काय हुशार माणसं. आम्ही आरडतोय पण अंदाज येईना, त्यांना ऐकून अंदाज आला. जाऊ द्या चला. मेन महत्वाचा मुद्दा मग ते मजा राहत नाही त्याचा. ए देवा, देवाकडे प्रार्थना करायची ती अशी. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. एवढी सगळ्यांतर्फे मारुत राहायला प्रार्थना. देवा गरीब कर मला. चालेल देवा. देवा देवा तुम्हाला गरीब कर. चालेल, कारण मला माहित आहे देवा, गरीबाला सुद्धा तू लंका सोन्याची देऊन टाकली तर माझं कसं वाईट करशील. ज्याला पोळे बांधायला फडके नव्हते, की ज्याच्या बायकोच्या अंगावर सुंदर साडी नव्हती, त्याला तो नगरी सोन्याची देऊन टाकली. तो तुझा मित्र होता. मी तर तुझं लेकरू आहे. सुदाम्या तुझा मित्र होता. देवा मला गरीब कर. देवा मला झोपडीत जन्माला घाल. पण माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. बस. आणि अजून 2 गोष्टी देवाकडे मागायच्या. देवा, हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे. हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे आणि काळ्या आईची तान भागून मोती पिकू दे. एवढी ईश्वरच्यानी प्रार्थना. एवढं जर झालं देवा तर याच्यापेक्षा माझी अपेक्षा नाही. तुझा विसर ना काही नको देवा. एवढं मागणं देवाकडे मागायचं. गायकवाद गुणीजन सगळ्या सप्ताह कमिटी गायकवाद गुणीजन देणगी देणारी, पंक्तीला येणारी, पंक्तीला वाचणारे सगळ्यांना धन्यवाद. कोलेवाडी परिसरातली तरुण मंडळ, महिला मंडळ सगळ्यांना धन्यवाद. आणि काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. मी तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय?
आतापर्यंत आपण जी प्रार्थना केली ती महत्वाची होती. आणि आता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. काल्याचा एक एक शब्द आपण पाहायचा. टाळकरी बिडकरी सावध राहायचं. पोरं सोरं खालमान नाही घालायचे बऱ्या. दाढी बिडीला हात लावायचा नाही. आणि आता एक एक शब्द शिकायचा. टाळकऱ्यांसाठी पहिला शब्द आहे गोकुळीचा. पहिला शब्द आहे गोकुळीचा. लहान आले पोरं सरळ बसायचं पटकान. बैठे बैठे सावधान. आता माझ्या तोंडातून जो शब्द बाहेर पडेल त्याला पहिला अक्षर गो येईल. काय काय येईल? आजार एक तुम्ही नाही मग बोलायचा. काय येईल? गो. फक्त किती वेळा येईल एवढं मोजायचं तुम्ही. फायनल सावध. करू सुरुवात. पहा बरं का. सुरुवात करू. हातबीत बांधायचं नाही. मोकळं रिलॅक्स. करू सुरुवात. काय मोजायचंय? गो. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरख, औषधाचं नाव गोमूत्र, गायचं नाव गोवर्धन, गायचा आता मुहूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद तो आला ह्या गोकुळात. किती? करेक्ट. आता मोजा नीट परत. गावाचं नाव गोकुळ, मित्राचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गाय चारायचा डोंगर गोवर्धन, गाय चारता मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद तो आला ह्या गोकुळात. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर. या शरीरातच कृष्ण जन्माला आला गोकुळीचा. फायनल. आता याच्यात कृष्ण कधी जन्माला आला त्याचे उत्तर तो पठ्या अष्टमीला आला. आता अष्टमीलाच का? थोडं किचकट आहे पण फिट करून देतो. महिला मंडळ पटकन 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 बोलायचं. महिन्याचे दिवस काय संबंध? महिन्याचे दिवस 30. 30चा अर्धा भाग 15. मग सावध राहा बरं का. आता अष्टमी सांगायची. 15 झाले ना. पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध आणि दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. करेक्ट. मग वद्य किती? 12. मग शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्याला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. सावध राहा का. आता 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात लिहून घ्यायच्या. एका मिनिटात 12च्या 12 पौर्णिमा. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा दांडी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. झाल्या पौर्णिमा 12च्या 12. मग बोला पटकन. अमावस्या किती? 12. लाईट सावध राहायचं त्याला. अमावस्या किती? 12. त्या 12 अमावस्यातल्या 3च अमावस्या सणाच्या आहेत. एका अमावस्याला बैल पूजला पाहिजे, एका अमावस्याला लक्ष्मी पूजली पाहिजे, एका अमावस्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. गटार अमावस्या. आणि गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स. चला आता अमावस्या झाल्या 12, पौर्णिमा झाल्या 12, अष्टमीवर यायचं बरं का आपल्याला. पौर्णिमा झाल्या 12, अमावस्या झाल्या 12. मग प्रतिपदा किती? कोठाला होईल आता. प्रतिपदा 24. पहिल्या 12 दुसऱ्या 12. 24 प्रतिपदातल्या सणाच्या 2च आहेत. एक गुढीपाडवा, 2 बली प्रतिपदा. द्वितीय 24 सणाच्या 3. धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज. द्वितीय 24 सणाच्या 2च. एक अक्षय तृतीया आणि दुसरी महिलांनी सांगायची. करेक्ट. हरतालिका. चतुर्थ्या 24 सणाची एकच. मंगळवारी आली तर अंगारखी, नाही तर बाकी सगळ्या चतुर्थ्या. आणि ती ह्या वर्षी आहे 17/9/2019. चला पंचम्या सांगा ना पोरं पटकन. पंचम्या सांगा. मी मोजितो तुम्ही सांगा. पंचम्या. नागपंचमी 1, रंगपंचमी 2. 2च झाल्या. महिला मंडळ. ऋषी पंचमी 3. काय घे नाही. कॅलेंडरवर लाल दिवस दिसला का मटणाचा. ऐका मोजा पंचमी. आता पूर्ण किती सांगितलं तुम्ही? 2 का 3 सांगितलं? 3 सांगा पटकन. 1 रंगपंचमी, 1 नागपंचमी, 2 ऋषी पंचमी, 3 वसंत पंचमी, 4 आणि पांडव पंचमी 5. षष्ट्या 4. नाथ षष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपा षष्ठी आणि स्कंद षष्ठी. सप्तम्या 1 रथसप्तमी. अष्टम्या 3. महिला मंडळ 3 अष्टम्या. बोला पटकन. गोकुळ अष्टमी. करेक्ट. काल अष्टमी 2. 1 राहिली आता. करेक्ट. 3 बरोबर झाले आता. कालाष्टमी, दुर्गाष्टमी,
आणि कृष्णाष्टमी. आणि ज्या दिवशी कृष्णाचा जन्म त्या दिवशी ज्ञानोबाचा जन्म. ज्ञानोबाचा अवतार मुळात कृष्णाचा. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आता त्याच्यात थोडे मेख आहे, डोक्यात घुसल्याचं पहा, पण सांगून टाकतो. निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी. निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी, मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी आणि सोपान काकाचा जन्म रविवारी. आता साखळी लावून देतो तुम्हाला एका मिनिटात. निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी, कशावरून? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी आणि या पठ्याचा जन्म बुधवारी. आता ऐका, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी, कृष्णाचा जन्म बुधवारी, पण तिथी एकच. तस या वर्षी इंग्रजी महिना आणि मराठी महिना हा कधीच तिथीवर तारखेवर येत नाही, पण या वर्षाचा अख्खा ऑगस्ट महिना तारखेवर आणि तिथीवर सारखा आहे. 1 तारखेला श्रावण लागलाय आणि 30 तारखेला आमुष आहे आणि नेमका पोळा 30 तारखेला आहे. मग इंग्रजी महिना 30 दिवस आणि मराठी महिना 30 दिवस हे कधीच घडत नाही, यंदा घडलंय. 15 ऑगस्टलाच पौर्णिमा आलती यंदा. रक्षाबंधन म्हणजे पौर्णिमा कधी आलती नेमकी 15 ऑगस्टला. का? 15 म्हणजे शुद्ध पौर्णिमा आणि पौर्णिमेलाच 15. असं एवढं बारीक आपण काय पाहतो. ऐका, आता अष्टम्या झाल्या 3, आता नवम्या सांगा पटकन महिला मंडळ. रामनवमी 1, आविर्भाव नवमी 2 आणि तिसरी नवमी माहिती म्हणून ध्यानात ठेवा. दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमी येते, तिला महानवमी म्हणतात. दशम्या 2, माघ शुद्ध दशमी, दसरा, एकादशी सगळ्या पवित्र, द्वादशी सगळ्या पवित्र, त्रयोदशी एकच, धनत्रयोदशी, चतुर्दशी 4, 3, नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, अनंत चतुर्दशी, पौर्णिमा 15, 12 नामुष्य 12, संपलं वर्षाचं पंचांग, द्या 60 रुपये. अख्ख्या वर्षाचं पंचांग सांगितलं तुम्हाला. आता त्याच्यातल्या ह्या बाबाचा जन्म झाला अष्टमीला, गोकुळीच्या. इथं आलोय आपण आता. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर, पायपा शरीराची या गावा, याच्यातच कृष्ण जन्माला आला. गोकुळीच्या सुखा. सुखा शब्दाचा अर्थ पाहू आता आपण. सुखाचे 7 प्रकार आहेत. बारीक आहे का आता. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदि भौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि ब्रह्मसुख. परत आहे का, गेली डोक्यातून साथी गेली का काय. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदैविक सुख, आदि भौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. आताशी पहिली ओळ झाली. आता दुसरा शब्द बाळकृष्ण. सरळ बसा आणि माझ्या बोटाकडे बघा. आता बोटाकडे आणि बोट फिरलं का आकडा ओळखायचा. फायनल फायनल करू सुरुवात. तुम्ही बोलत का नाही. सुरुवात करू. पावर का बोट लय फास्ट फिरेल, आकडा ओळखायचा तुम्हाला. फास्ट करू सुरुवात. आणि गेलं बोट निघून काय पाहता बाहेर. 0 0 नाही म्हणायचं. 0 सावध बर का. 0 झाला का. नीट पाय बोटाकडं. 0 झालं ना. आता मी सांगेल तसं तुम्ही करायचं फास्ट. मी म्हणलो का गोल फिरवा, तुम्ही म्हणायचं 0 आणि मग मी सांगेल तशी क्रिया करायची. सुरुवात सुरुवात. हात मोकळे सोड. सुरुवात. हा चला फिरवा गोल. 0 म्हणा ना. वडा खाली. तुम्ही गडबडू नका. फिरवा गोल. 0 वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, फाडामध्ये, वडा खाली, फाकवावर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, दाबावरून आणि त्या 0 ठेवून. झाले ना बा. आता काय माहिती त्यांना सुधारणच. मी काय म्हणतोय, चला पटकन फिरवा गोल. पटकन. वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, वडा खाली, फाकवावर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, दाबावरून, त्या 0 ठेवून. आता झाले का 10 झाले का. मग सावध द्या उत्तर. आता 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा 8 करेक्ट. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7 आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे
9 9 9 गाठ नसलेला आकडा 8 आतल्या गाठीचा 7 आणि वरच्या गाठीचा 9. मग बोला पटकन आतल्या गाठीचा अरे आतल्या गाठीचा 7 वरच्या गाठीचा 9 आणि गाठ नसलेला. मग गावात 3 माणसं आहेत, काही आतल्या गाठीचे काही वरच्या गाठीचे काही गाठच नाही. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. कुणी वंदा कुणी निंदा. मग आता गाठ नसलेला आकडा कोणता 8. मग आता माझ्या तोंडातून शब्द जेवढे बाहेर पडतील आता त्याला तुम्ही 8 शब्द जोडायचा. आता पहिला काय जोडला होता गो कि मोजा किती वेळा होता 10. आता मी तुम्हाला शब्द जो बोलणार आहे त्याला तुम्ही फक्त 8 आकडा येईल शेवट. आता तो तुम्ही 8 जोडायचे त्याला. अवतार अरे 8वा वात म्हणा अवतार 8वा. आता मी जेवढे म्हणून त्याला तुम्ही 8 आकडा जोडायचा. आता लुपावर तुम्हाला किती समजत आहे. अवतार 8वा अवतार 8वा आला अष्टमीला आला 8 वर्षाचा. अवतार 8वा आला 8 वर्षाचा आला अष्टमीला. नाव 8 मित्र 8 मैत्रिणी 8 कामं केली 8 आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8 आणि 8 हे शब्द 8 नावामधलं कृष्णाचं एक नाव आहे म्हणून गवळणी शब्द आलाय बाळकृष्ण. लाल कृष्ण गोपाल कृष्ण युगल कृष्ण राधा कृष्ण बाळकृष्ण. पुढचा शब्द आलाय नंदा घरी. इथं आला घोटाळा. नंदाच्याच घरात हा पठ्या का जन्माला आला. कोणाचंही पोरगण कोणाच्याही पोटी कसंही जन्माला येत नाही. अशा बोगसगिऱ्या चालत नाही. ते आपल्याकडे काय झालंय बावळटपणा. बाप्पा खोद्याचा पोऱ्या खोद्याचा होतो गायकाचा पोरगा गायकच होतो असं जगात नाही. जगात एकच माणूस आहे का जे बापाला जमलं ते पोराला जमतं पुढारी. बाकी तेवढाच एक माणूस आहे बाप दमला का पोऱ्या उठला का येईनीला दिवस गेले येईल बाळाती झाली का साडूला जुळे झाले. दुसऱ्याचं काम नाही. तुम्ही पेपर वाचा ना तरी रोज. वरील कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते. 55 वर्ष झाली तेच नाव आहे. फक्त डेअरीतला काढायचा आणि सोसायटीत घालायचा. सोसायटीतला काढायचा आणि अंगणवाडीत घालायचा. तांबड्या गायला काळ वासरू खानतीच. ते बदलले का नाहीच बदलणार. रात्री बायको बाला 3 झाली तर सकाळी डिजिटल लागलंच. उमला ते नेतृत्व मिश्या फुटले नाही त्याला 16 टाके पडले त्या बाईला मरती का जगती. उमला ते नेतृत्व. बरं भाषा मराठी कडून आणि त्यात काय नाही. हो महाराज या वर्षाचा इतिहास सांगतो तुम्हाला. 2.5 लाख पोरं यंदा मराठी नापास येत. 2.5 लाख मराठी. यंदा 10वीला पोरं गणित सुटलेत. 10वीला पोरं इंग्रजी सुटलेत. 10वीला पोरं विज्ञान सुटलेत. मराठी नापास झाले का. पोरं मराठीत नापास होण्याचं कारण सगळ्या मालिका हिंदीत आणि मोबाईल मधले सगळे फंक्शन इंग्लिश. मराठी वापरायचा विषयच नाही राहिला. वापरायचा बोलतच नाही कोणी. आता उगाच कीर्तनानेच 2 तास मराठी ऐकायला मिळती नाही तर नाही. आणि त्याचा परिणाम ऐका आता. पण यांचे शब्द लय भारी असतात. उमलतही नेतृत्व. मिशी फुटली नाही. मिशी फुटली नाही. युवा नेतृत्व. फुटली मिशी. विकासाची गंगा. पुन्हा काढली मिशी. बुलंद तोप. शब्द तर कुठून आणतात काय करतात. पुन्हा काढली मिशी. वाघानं बाजी मारली. पुन्हा काढली मिशी. भावपूर्ण श्रद्धांजली. मेले. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड नाही गावात. आणि ते सुद्धा लागाय बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 साथ झाली मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. नाही बाळकृष्ण नंदाच्याच घरात का आला. इथे आपण त्यालाही 8 कारण आहेत. 1 ज्या घरात गायीची सेवा, ज्या घरात आईची सेवा, ज्या घरात पाहुण्याचा आदर, ज्या घरात काळ्या आईची सेवा, ज्या घरात साधूचा मान, धर्माचं पालन, घामाचा पैसा आणि शुद्ध सात्विक आहार, त्याच घरात कृष्ण येणार.
म्हणून तर आला कुठं गोकुळीच्या अंतरंगात आहे अख्खं. आता अंतरंगात जायचं. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. याच्यात कृष्ण जन्माला आला आणि पुढं काय झालं? गोकुळीच्या सुका अंतपार नाही रे का बाळकृष्ण टाळकरी बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा घरी. पण पुढचा शब्दाला आला ना नाही भारी. आनंदल्या नर नारी. आता आनंद या शब्दाचा अर्थ आहे का? एक एक शब्द फोडून सांगतो तुम्हाला. आनंद या शब्दाचा अर्थ आहे, आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. बाकी ते अवघड आनंद आहे. बाळकृष्ण नंदाच्या घरात आला आणि काय आला अंतपार नाही लेखा. पण कुठं आला? बाळकृष्ण नंदा घरी, 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 हो बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाला आनंदाला नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाला नरनारी, आनंदाला नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी, 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 बाळकृष्ण नंदा घरी. आनंद जाणार नारी, आनंद जाणार नारी, आनंद जाणार नारी, आनंद जाणार नारी.
ते शरीर, याच्यात कृष्ण जन्माला आला. ते लागणारे पोरं जरा जवळ घेऊन बसा. आपलंच पोरग गर्दीत फिरायला लागलं का आईलाच कौतुक वाटत भर लागलं फिरायला. ते जवळ घ्या ते लागणारे पोरं. विठाला विठाला आता अख्खी गवळण अंतर रंगात आता त्याला मजा नाही राहत. मध्ये विक्षेप ए बऱ्या उतर खाले उतर खाले. हे चोपदार कोण नाहीत बोल नक्की हे समजा कुठे गेलं. विठाला विठाला आता त्याच्या पुढचा शब्द अवघड आहे थोडा. ए बऱ्या जाऊ गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर, याच्यात कृष्ण जन्माला आला. परिणाम आनंदल्या नरनारीला आनंद झाला. गुडियातून उभारले आणि कृष्णचरित्र तुम्ही रात्री ऐकलंच. तोच आनंद झाला आणि तोच काला असा सुरू झाला. हे एक मडक बारीक आहे का आता. हे एक मडक याला एक छिद्र आहे, याला 9 छिद्र आहे. मोजा मोजून देतो. देवाचं म्हणणं आहे 9, संतांचं म्हणणं आहे 10. 10 मोजून देतो, 9 मोजून देतो. पटकन मोजा. 2 2 2 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 झाले का 9. देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. मोजा. 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10 झाले. आता 10 झाले बरं का. याला छिद्र एकच, याला छिद्र 10. चला पुढं. याच्यात फक्त लाया आणि मुरमुरे आणि दही. 9वी 10वीची पोरं. चिंचेमध्ये आमलं कोणतं? चिंच मधलं आमलं. चिंच मधलं आमलं. आता आहे का 9वीचे पोरं? 9वीचे आहे की 7वीचे आहे का? मग तुम्हाला एक व्याख्या सांगतो, मग मला उत्तर सांगायचं. तुम्ही अगोदर सांगतो व्याख्या. चवीला आंबट असतात ती आम्ल असतात. चवीला आंबट असतात ती आम्ल असतात आणि चवीला तुरट असतात ती आमलरी असतात. मग जे आंबट आहे ते आम्ल. असं करंट लागला पाहिजे. पुन्हा व्याख्या नीट आहे का. जे चवीला आंबट असतात आम्ल असतात, जे चवीला तुरट असतात ते आमलरी असतात. मग आंबट आहे ते आम्ल, तुरट आहे ते आमलरी. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य. आम्लामध्ये निळा लिटमस तांबला होतो. आम्लामध्ये निळा लिटमस तांबला होतो आणि आमलारीमध्ये तांबडा लिटमस निळा होतो. पण तांबडा लिटमस निळा आम्ल. करेक्ट. निळा लिटमस तांबडा आमलारी झालं पाहिजे. मग दुधामध्ये जे दह्यामध्ये जे आम्ल आहे ते लॅक्टिक आम्ल आहे आणि शितेमध्ये आहे ते टार्टरिक आम्ल आहे. मग दुधाचं दह्यात रूपांतर का होतं तर त्यामध्ये जे टाकलं जातं. आपण काय पिळतो दुधात? बस फिट बसलं कीर्तन. दुधात लिंबू पिळलं का त्याचं लगेच काय होईल? बस फिट बसलं कीर्तन. दुधाचं दही करायचं असेल लिंबू पिळावं लागेल. मीठ टाकलं तरी होणार, पण आंबट पदार्थ त्याच्यात टाकावा लागतो. कारण त्या पदार्थात काय असतंय? आंबट. फिट बसलं कीर्तन. आम्ल असतंय. मग ऐका आता. दुधात काय टाकलं? लिंबू. काय तयार झालं? बस. मग हा दुधाचा बॅरल आहे. हा दुधाचा बॅरल आहे. याच्यात सगळं दूध आहे. फक्त त्या दुधात माळ घाला आणि रामकृष्ण हरीचं विरजन टाका, याचं दही तयार होईल. आता याला जर माळ घातली ना तर मडकं बोगस. बरं, नुसती माळ घालून उपयोग नाही. महिला मंडळ, तुम्ही या सगळ्या गोष्टी एकटी बाई करू शकते. घरात सगळ्या गोष्टी एकटी बाई. पापड एकटी बाई करू शकते, लोणचं एकटी बाई करू शकते, शेवया एकटी बाई करू शकते, मटण एकटी बाई शिजू शकते, बोंबील एकटी बाई भाजू शकते, घर सुद्धा एकटी बाई वाहिलं काढू शकते, 2 भावांच्या मारामाऱ्या सुद्धा एकटी बाई लावू शकते आणि भांडण सुद्धा एकटीच बाई करू शकते. कुत्रीला शिदे, मांजरीला शिदे, कोंबडीला शिदे.
पण तुम्ही एक गोष्ट आहे ना महिला मंडळ, एकट्या तुम्ही करूच शकत नाही. कुरड्या करायला टोळीच लागती. कुरड्या एकट्या बाईला म्हणावं लय पंडित आहे ना तू, कर कुरड्या. करणार नाही. मग कुरड्या करायला काय काय लागतं महिला मंडळ? ऐका आता. पहिले गहू भिजवा, भिजत घाला. सकाळी ते गहू भिजलेले फुगले ते बाहेर काढा. त्याच्यावर आलेलं घाण पांढरं पाणी काढून टाका. ते गहू सुकवा आणि ते गहू सोऱ्याने दळा. दळल्यानंतर वर राहिला तो कोंडा तो बाजूला काढून द्या. जो पांढरा चीक राहिला तो शिजवा. खाट घ्या, खाटावर गव्हाचं गबाळ टाका आणि तो चीक शिजलेला सोऱ्यात भरा. पण त्याला 3 बाया लागतात. वर दाबणारी बाई शुद्धीव पाहिजे आणि खाली टाटली धरणारी जागी पाहिजे. आता वरची बाई धसमुसळी, जवा कचका दिला, खालचीला जांभळी आली, कुरडा तयार झाला. कुरडा. मग कुरडाही तयार करायची असेल तर वरच्या बाईला डोकं पाहिजे, हा करेक्ट, खालची बाई जागी पाहिजे आणि शीख भरणारीला सोऱ्या दिसला पाहिजे. मग परमार्थ करायला 3 गोष्टी पाहिजे. आनंद जन्मीची पुण्याई पाहिजे, संतांचा आशीर्वाद पाहिजे आणि स्वतःच्या मनाची तयारी पाहिजे. जसं त्याला संसार चांगला करायचा आहे, त्याला बायको कशी पाहिजे? कशी बायको पाहिजे? कशी बायको पाहिजे? बायकोला 4 गोष्टी पाहिजेत. बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत पाहिजे. नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकाचे फ्लावरचे पैसे झाले परदेशी, फ्लावरवाले पार पिसाळले त्या 2-4 दिवसात. ती गोण्या उशाला घेऊन झोपात ती 30 रुपये 35 रुपये झाल्यामुळे. मागच्या 15 वाड्यात 3 रुपये होते, काल 35. फ्लावरला घरी गिराय, फ्लावरचे पैसे झाले त्यानं बायकोला नथ केली. नथ लावायची बायको, पण ती बसक्या नाकाची. नथ घालावाच कशी? त्यानं दामन तापावला. दामन बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा. 2 भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा. अजून एक गोष्ट आहे, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेलो तुम्ही का लगेच पाय पास म्हणत पाप्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही काय. आता ह्या दुधाचं काय तयार झालं? बस फिट बसलं कीर्तन. हे एक मडकं ऐका. या दुधाचं दही तयार झालं, विरजण टाकलं तेव्हा. मग ह्या दुधाचा बॅरल आहे, याला गुरु करा. रामकृष्णानी मंत्रीचं दही टाका आणि याचं दही तयार झालं रे झालं का त्याचं घुसळण करा. वरती राहील ते लोणी, खाली राहील ते ताक आणि त्याचं लोणी काढवा, त्याचं तूप तयार होईल. मग कसं तयार होईल ऐका. याला गुरु करा, रामकृष्णानी मंत्र घ्या, नित्यनियमाने त्याचा जप करा आणि ह्या दुधामधले हलकट विचार बाहेर काढा आणि चांगले विचार आत घाला. याचं नाव काला. ताक फेकून द्या. ताकाचा विषय तुम्ही घेऊच नका. विषय दोघांचा घ्या. एक तर दह्याचा घ्या, लोण्याचा घ्या, नाही तर तुपाचा घ्या. पण ताकाचा करू नका, ताकाचा विचार करू नका. मग दह्यासारखं शुद्ध चित्त चिकाटलं तर एकत्र तयार झाला, त्याचं नाव काला. दुसरा काला ऐका. दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला. आणि तिसरा काला कोलेवाडी सारख्या भव्य दिव्य अखंड सप्त्यातला काला. आणि त्या कालाच्या कीर्तनाला सुरुवात. मेन मुद्दा गवळणीचे 2 शब्द तुम्हाला सांगून टाकलेत. आता अंतरंग थोडा गवळणीचा असा पाहिजे. आता आपण सप्ते करतोय काही नाही महाराज. सप्ते फक्त 2च गोष्टीसाठी होतात, गायक वादक आणि महाराज श्रीमंत करण्यासाठी. बस. गावाला फायदा काय? मेला आता 2-4 लाखाला गाव. कसाय सप्ताह केला तर 2-4 लाखाच्या आज सप्ताह होत नाही. करकुटातून तस्तवर जेवण घरी काय फायदा? मग आता सप्ते करून का गावातल्या जुगारी बंद झाल्यात का? दारू बंद झाली का? मग हे कुठाने तुम्हाला सांगितले कोणी सप्त्याची? काय नाही महाराज. पार माणसं फक्त कडक कपडे घालून हिंडायला लागलेत, नाही तर अहंकारानं 90% समाज बरबाद झालाय महाराज. आता फक्त लोकांनी घरं बांधून ठेवल्यात, घरावरची कौलं काढल्यात, स्लॅब टाकलाय, सारवायची जागा टाळली, फरशी झाली,
पैशाच्या घमेंडीमध्ये ना अहंकारामुळे दोन गोष्टीमुळे माणसं संपून गेली. फार उरफाट वागायचं नुसतं. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधित होते, यांनी सुरू केलेत फेटी. आम्हाला घ्या 9 वार हिंडतो गावात आम्ही. बावळ्याचा बाजार नाही तर काय. अरे काही डोके बिके वापर, पैसा जरी झाला तर काय फेटा कोणाला शोभतो. माझा एक कोणी सांगणे आला बावळ्याचा बाजार. पुरीनी पॅन्ट शर्ट घालायचं, आम्ही गाऊन घालतो. मग काय करतो, घेतो वाढण्या नावली तो मुंडकी. चोर आल्यावर कुत्रेलाच भुकावा, गाडवाला काला डिरिंग करावा. चोर आले, कुत्र्याने झोपून घेतलं, गाडवा म्हणलं भूक, कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही. हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही, आता सुपडा सापवते मला. कुत्र्याने घेतलं झोपून, गाडाव भुकलं. चोर गेले पडून, मालकाची झोप मोडली. बी घडलं ना ते, असं रेटावलं गाडाव. कुत्रा असं डोकून बाज म्हणला बरं चाललंय. मग कुत्रे त्याला म्हणलं जय हरी. तुम्हाला बरगडीत नाही राहिली तर काय जय हरी. मग कुत्र्यानं त्याला सांगितलं भाऊ ज्याचं काम त्यांनी करावं, बाकीच्यानी काला बरगड्या मोडून घ्यावा, फेटा आम्हाच बांधावा. बावळ्याचा बाजार नाही तर काही करीत बसायचं. सुधारलं जग. काय सुधारलं बरं, केवढ्याचा फेटा बाईला बांधलो, बाई गडी होईल. कशातही पैसे घालायचे. काय झालंय महाराज, हलकट माणसांच्या घरात लक्ष्मी बी गेल्यामुळे धर्म बुडाला. पैसा गेलाय मूर्खांच्या घरात, आणि मूर्ख माणसांना धर्म कळत नाही. चांगले बसून लोक जेवत होते, या श्रीमंतांना माजाला. यांचे काय आवता हाकील पैसे नाही, चिंगड्या निवडल्या नाही, यांनी का वासरा खाट नाही. यांनी जनताच लुटली, आणि त्यांनी कुटीची लग्न करायची उभ्यानं जेवण. याचं पाहून गरीबाला किडा आला. गरीबाई बी बारक्याचा मुका नाही घेत. त्याला विचारलं ना, परिस्थिती नाजूक आहे, लग्न याला काय अर्थ आहे. 13% पतसंस्था काढू, पण लगीन. आता उभ्यानं लोक जेवायला लागली, आणि ते वरहडणं आला की ताटली हातात घेत पान फडले. एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी. चांगले गोल गुलाबजामू होते, टपाटप लोक खायचे गुलाबजामू गोल. कोणला किडा आला गेल्या वर्षापासून गुलाबजामूच लांबावला. काय त्या बापाचं गेलतं का काही, खात होते लोक गुलाबजामू. आता गुलाबजामू कसा होता पूर्वी, हे गोल टपाटपा म्हातारी माणसं खायचे. कोणच्या काय बापा. बरं गुलाबजामून लांबवण्यात जनतेचं हित काय, लांबला गुलाबजामून. गुलाबजामुन लावला आता खायचं. पूर्वी बुंदीन गुलाबजामून सेपरेट होते. पूर्वी बुंदीन गुलाबजामून सेपरेट होते. पूर्वी बुंदीन गुलाबजामून सेपरेट होते. कोणाला किडा आला एकत्र गेले. काय नाव दिलं पोरण त्याला, बरोबर त्याला काय नाव दिलं, दिल दिल जमाई. अजून राजा राजा राणी. हुशार. राजा केवढा, त्याला काय नाव दिलं, त्या कार्टाला उचकून दे सरे बस. राजा राणी. राजा केवढा, एवढा. हा करेक्ट. आणि राणी डोळा नको कॉर्ट मध्ये. त्याला म्हणते, मला म्हणते राणी एवढी. राजा केवढा, एवढा. आणि राणी, राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. काय नाही, फक्त सुधारे. अरे किती सुधरा, अजून लोक तोंडानच खात्या. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी जनता सुधारली. आता आपण फक्त सत्य करीत सत्य करीत राहिलोय. आम्ही चाललोय श्रीमंत होत, तुमच्या पडल्यात पार्ट्या, गावांचा झालाय भोंग्या. सत्यांमुळं गावात काही परिणाम झाला नाही. महाराज लोकांच्या झाल्यात मोकार टोळ्या. या टोळीला तो बुवा चालत नाही, त्या टोळीला हा बुवा चालत नाही. बुवालाही भंगार विचारायची नाही. त्यामुळं परमार्थ गेलाय डब्यात, माणसं झालीत अहंकारी. पटतंय का बघा. एक वर्ग परमार्थाकडे वळत चाललाय, एक वर्ग परमार्थापासून लांब झाला. काय झालं, तुम्हाला मला मुलगा, मला मुलगा तुम्हाला, मुलगी मला, मुलगी तुम्हाला.
इंदुरीकर मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येईल. मी काय म्हणत होतो, तुम्ही मी काय करीत बसलो माहिती का महाराज, हीच कशात याचा विचारच केला नाही. मुलगा आहे म्हणून कमीत राहणं हा तुमचा माझा दृष्टिकोन झाला. 25 वर्षापूर्वी आपल्याकडं 2 मुलं जर असली तर शहाणी माणसं एका मुलाला शिकवायची आणि एका मुलाला स्पष्ट कशावर ठेवायची. माणसं हुशार पहा किती होती. तो नोकरी करायची म्हणजे तुमचं भांडण म्हणा, माणसं हुशार असायची एक शेतीवर ठेवा. पण ती सर्व्हिसवाली मंडळी इतकी हुशार, तेव्हापासून पगार कमवायचा, वरून याचा का वाटा मागायचा, पण पगाराचा वारा घराला लागून द्यायचा, तो सासरवाडीला पोच करायचा पगार, आणि वाटा कोणा मागायचा. मग या 15-20 वर्षापासून म्हाताऱ्यांनी विचार केला, अरे 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 भले इस्टेट पडीत राहिली तरी चालत, सगळे शिकवा. ज्याच्यात घमेंड आहे तो नोकरीला लागल, ज्याच्यात नाही तो घरी राहील. पण आता म्हातारी माणसं या 15 वर्षात इतकी हुशार झाली का एकही माणूस आडाने ठेवायचा नाही. त्याला अनुभव वाईट आला ना, अरे माझ्या पोरानं शेती करू नये हाताच्याकडं, 1 रुपयानं दूध वाढलं ना, 1 रुपयानं तर नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपती, त्या भांडी दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो, तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी, अर्धा लिटर दूध घेते तर त्या दुधावाल्याला फार जॅम करते बा. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते. पाणी टाका, पाणी टाकीत राहा, पाण्याचे हाय करू नका, अजून बराच वास येतो, पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका, लय वास येतो, अजून पाणी टाका, पाणी टाका, पाणी कमी पडलं तर तुम्ही आखरात मला पाप्याला त्रास द्याल, पाणी टाका, पाणी टाका. 1 महिना पगार लेट झाला ना, 1 महिना तर नोकरीवाले डांबरी येतात. आज 6 वर्ष झाले दुष्काळाशी फाईट आहे शेतकऱ्याची. अजून 8 दिवस पाऊस झाला नाही ना तर त्याच्यापेक्षा भयानक होईल यंदा. पण शेतकऱ्यामध्ये गुण आहे महाराज, तो जगात कोणाकडे नाही, जगात कोणाकच नाही. कोणत्याही संकटाला तोंड देण्याची ताकद फक्त शेतकऱ्यातच. एवढाच असा माणूस आहे त्याच्यावर काय संकट येऊ द्या, चारा नाही पर्याय काढणार, दुधाचा भाव दूध कमी पडलाय पर्याय काढणार, धान्य संपलाय पर्याय काढणार, पाहुण्यांचं देणं आहे पर्याय काढणार, अरे शेती पिकतच नाही तो पर्याय काढीत राहणार. पण सगळ्या पर्यायावर मात करीत 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 तो जीवन जगतो असा एकच माणूस आहे. आज अख्ख्या जगात त्याची काही करायला तयारी. तुम्ही म्हणलं त्याला कामाला जायचं मजुरीला तयारी, गवंड्याच्या हाताखाली जायचं तयारी, उसाची खांदणी करायची तयारी, पण तो माणूस अपयशी नाही ठरत. आता हे 5-7 वर्षात काय झालं महाराज, काय त्या बिचाऱ्याचा निसर्ग कोपला महाराज, 4ही बाजूने त्याचा कार्यक्रम झाला. त्याला एकही बाजू शेप राहिली नाही. आणि एक वैशिष्ट्य सांगतो शेतकऱ्याचं, त्याला लई लागत नाही. त्याला जाऊन 5-6 हजार निघाले ना ते खुश राहते, त्याला लई अपेक्षा नाही. त्याचा कांदा जाऊन ते कांद्याचा खर्च 70,000 झाला, त्याला जर 90 झाले कांद्याचे तर पाहुण्याला फोन करतो, कांद्याने चांगले द्यायला सांगा. तो बरं सुद्धा लवकर म्हणत नाही, सांगा देणं कोणचं राहिलं नाही. आणि वर खर्चाचंही काम, त्याला लय अपेक्षा नाही, त्याला नाही अपेक्षा. अपेक्षा फक्त आम्हाला आमचं भागानं पोटेज केवढं हेच समजा. 3 करतो रोज, 3-4 3-4, काल केले 4, आज 3 आहेत, आता अजून उद्या तर 4 आहेत भागानं. आमचं भागानं सर्व्हिसवाल्याचं तर काही फाटेल आणि पुढऱ्यांचं शिव दोरे संपले पण उपसा. आमच्या तिघांची पोटच का अशी आहेत काय समजा ना, त्याच्यात काही घाला. बरं बस उठा मुळाव आमच्या. हा लहान पोरं सरळ बसा पटकान. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त फास्ट मध्ये कोण बोलते रे, मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो, पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण, पप्पा. करेक्ट. आणि हेडमास्टर कोण, मम्मी. बरं मम्मी भांडायला लागले का शेंडान बुडू घे का त्याला,
काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू? शेळ्या सांभाळू का, बकरं सांभाळू का, कोंबड्या सांभाळू का, अंडे सांभाळू का, तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू का, तुमचा भाऊ सांभाळू? तुम्हाला काही सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. लहान पोरं पटकन बैठे बैठे सावधान आणि जोरात उत्तर द्यायचं, घाबरायचं नाही. या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा भारत. सलमान खानचा कोणता? भारत. हा, आता ह्या 25 तारखेला झी टॉकीला नवीन रिलीज सिनेमा आलाय. करेक्ट, सत ना सत. आणि मागच्या रविवारी होता तो गंपाट. करेक्ट. हा, या 2-4 महिन्यात गाजलेला या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझ्या माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं, विकासाचं पहिलं पाऊल. आता पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात, घाबरायचा नाही. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? मग त्याचा बाप नालायक का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. हे लहान पोरं साधे ना का समजू. पोरानं 2019चा झी टॉकीचा कॉमेडी अवॉर्ड पुरस्कार कोणाला मिळाला रे? ते नाव घ्यायला घाबरते ना. मी मला मी कोण आहे? विठाला विठाला. मला खणायचं नाही, 12च्या पुढे घेऊ ना आपण. चालू द्या. थोडेसे महत्वाचे मुद्दे, पण ती आता काळाची गरज आहे. आता आपण सप्ते करताना सरपंच आहेत, दत्तू पाटील झटायला एक चांगला माणूस आहे. आता गावांमध्ये काही आपल्याला थोडेफार निसर्गाच्या दृष्टीने बदल करणं गरजेचं आहे. नुसते आता पहिलाच कृष्ण, पहिलाच गवळणी, कृष्ण भागवत सांगण्यात आता आपण कोल्हेवाडीला 1-2-3 नियम करू. पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. आपल्या गावात माणूस मिळाला, माणूस मिळाला की आपण त्याला जाळतो. सगळे ध्यानात ठेवा, सरपंच, आजी, माझी, उपसरपंच, ही काळाची गरज. आपल्याकडे माणूस मिळाला की आपण तो जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो महाराज? ती जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी आपण नदीत टाकतो, तुमच्या पाया पडतो. नदी ही माता आहे. तुम्ही काशीला गेला तर नदीलाच आंघोळ करता, पंढरपूरला गेलाय तर नदीतच आंघोळ करता. या वर्षापासून एक संकल्प करून टाका की ती जी 2-3 टोकऱ्या राख आहे तरी किती 2-3 टोकऱ्या, ती राख स्पेशल गुणीत घालून घरी घेऊन या. घेऊन या, काय फरक पडत नाही, घेऊन या घरी. शेतात एक खड्डा घ्या, त्या खड्ड्यात ती राख टाका आणि त्याच्यावर आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. हा गोपाल काला. एक झाड लावा, एक. आणि त्या झाडाला वडिलांच्या श्रद्धापर्यंत पाणी घाला, बापासारखी सावली झाड देईल. तरी झाडाला 1 वर्षापेक्षा पाणी लागत नाही का? हा प्रयोग करायलाच पाहिजे. यावर तुमचं मत काय? आता थोडे लोक सुरुवातीला नाव ठेवून राग कुठं घरी आणत असतात का? मग आपण त्याला प्रश्न विचारायचा, बाप कुठं जिवंतपणे हानीत असतात का? काय झालंय, काही समाजामध्ये अशी लोक आहेत महाराज का त्यांना समाजाने चांगली स्वीकारलेली गोष्ट मान्य, मग त्यांनी तो भपकत विचार करायचा. वडील काही झालं तर आणि ते मग ते राखण, मग त्याच्यात काही हडकरा ते नाही, ते आमचं आम्ही ठरवू. आमचा बाप मिळालाय काय, तो भूतो होऊन आमच्या मागं लागला तर आमच्या लागल. तुझ्या घराचे काही वाशे फिरणार नाही, तो मध्ये भुकायचं नाही. आणि आपल्याकडे काय होतं महाराज, एखाद्या गावातल्या माणसानं चांगला निर्णय घेतला ना, लोकांची प्रतिक्रिया लगेच निगेटिव्ह होती. कशाला करायचं? मग करायलाच पाहिजे. झाडं लावताना लायका नीट. बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं नवऱ्याच्या घरी जाण्यापूर्वी बापाच्या घरी एक माहेरची आठवण म्हणून झाड लावा. नवीन आलेल्या सुनबाईनं मी या घरात लक्ष्मी आले म्हणून एक झाड लावा. 10वीच्या मुलीनं मी ह्या विद्यालयातून जाणार आहे म्हणून एक झाड लावा. 10वीच्या विद्यार्थ्यांना मी कॉलेजला जाणार आहे म्हणून एक झाड लावा. त्या शिक्षकानं मी इथं नोकरी केली, पगार घेतलाय म्हणून एक झाड लावा.
आणि सरपंच उपसरपंचांनी गावात आमच्यावर सत्ता आहे म्हणून 2-2 झाडं लावा. सगळ्यांनी जर झाडं लावली ती जर जगवली तर उन्हाळ्यातही पाऊस पडेल. तुम्ही बारीक अभ्यास करा. या 6 वर्षामध्ये पाऊस फक्त धरण क्षेत्रातच आहे. पाऊस आता हवामान खात्यावर राहिला नाही, त्याचं ऐकतच जाऊ नका. ते आता बंद झाले, खातच बंद झाले. 15-20 दिवस झाले ते खातं बंद झालं. ते आता का उठण माहिती का, इकडे वड्याला पाणी निघालं का, दाट शक्यता आणि इकडे वडा निघाला आणि त्यांनी म्हणायचं दाट शक्यता. पेपरवाले लगेच म्हणायचं शाळा काय तुम्हाला बळीराजा सुकावला नाही. आणि हे पथ्य जर पाळले तुम्ही तर सप्त्याचा फायदा नाही होणार. 1 नद्या स्वच्छ ठेवा, 2 झाडं लावा आणि 3 गावातला एखादा तरुण माणूस मेला तर त्याला जाळण्याच्या अगोदर त्याचे अवयव काढून घ्या काढून अवयव. जर त्याच्या किडनीने एखाद्या गरीबाचा संसार उभा राहत असेल तर काढून घेणं काही पाप नाही. नाही तुम्ही तर तसं त्याला जाळणारच. आमची महाराज अजून आपण भपक्यात आहेत. अजून आमच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दुष्परिस्थितीमुळे झाकून ठेवणारे आजार असणाऱ्या 50% महिला आहेत. आजार आहे बिचारीला, मटका दुखत तिचा. पण तिच्या 12वीच्या पोरीचं टाइम टेबल लागलं परीक्षेचं. ती म्हणली मी जर झोपून राहिले तर माझ्या मुलीच्या अभ्यासावर परिणाम होईल. मी थोडीशी विटेनं मणका शेकवेल पण माझ्या मुलीच्या अभ्यासात खंड येऊ देणार नाही. अशा 40% महिला आहेत. अजून दिव्याखाली अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. अजून फीसाठी आईजवळ रडणारी मुलगी आहे. अजून लई गरीब लोक आहेत महाराज. अजून 25% मुली दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत दुसऱ्याच्या घरची भांडे घासतात तेव्हा शिक्षण घेतात, पण त्या फेल जात नाहीत. अजून आपण नुसते भपक्यात नका जाऊ. जग लई सुधारलं. आज आपल्या लोकांना अवयव दान करण्याची गरज आहे. ते व्हायलाच म्हणजे आता हे शैक्षणिक वातावरण फार दूषित झालंय. आता गावातले जे 3 लोक आहेत, सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष, या तिघांना एक काम. आज नाही, आज शनिवार आहे, उद्या रविवारी, सोमवारी तुम्हाला तिघांना एक काम. ते व्हायलाच पाहिजे. मी मांडलेले मुद्दे तुम्हाला चुकीचे वाटते, फक्त कानाला थोडे वाईट आहे, पण ती काळाची. तर तिघांनी सोमवारी पोलीस स्टेशनला जायचं. तिघांनी आणि पोलीस स्टेशनला एक रिपोर्ट देऊन ठेवायचा. आपल्याकडे गावात शाळा भरताना आणि शाळा सुटताना शाळेभोवती जो भंगार माल हिंडतो शाळेच्या बाहेरचा, तो एकदा हाणून आणणे काळाची गरज आहे. त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षकाला धरू नका, त्या बिचाऱ्यावर नका राजकारणाचा आरोप येईल. तुम्ही गाव लेवलला या ठिकाणी तो मुद्दा मांडला पाहिजे. आठवड्यातून एकदा पोलीस शाळेत आला पाहिजे. आणि ही भंगार अवलाद जी शाळेभोवती हिंडती, ही 70ची पण सरंदाचा मोबाईल आणि 2-2.5 हजाराचा पायात बूट आणि स्वाक्षचा घाण वासन बागलात गोशिड्यान 1 साईड भांगण अंडरपॅन्टला वा, ही मंडळी एकदा हाणली पाहिजे. तुमचं काय मत आहे? हा महाराज, हसण्यावारी गोष्टी नव्ह नका. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे महाराज. पाया पडून सांगतो, आई बापाच्या व्यथा कादंबरी करून आणि भाषण करून कळणारच नाही. त्याला आई बापाचं हृदयच लागतं. तुमचं काय मत आहे? आयांवर भाषण करण्याचे दिवस नाहीत, आयांवर कादंबऱ्या करण्याचे दिवस नाहीत, आयांवर व्याख्यान. पिढी संपली. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात त्याच्यात बूट आणि त्याच्या हानावर दूध आहे. डिरीला कुटी करायला बाप, घास कापायला आई, किटल्या भरून द्यायला बाप, घालायला पोऱ्या. बापानं पेमेंट विचारायचं नाही. विचारायला गेला तर हिला वाईट वाटतं, तिला लय वाईट वाटतं. तुम्हाला तर जमलं नाही, तो करतो ते पावत नाही. खरंचल्या असतील 1500 कोणी पोरानं, पण बापाला नाही द्यायची. 80% घरातल्या बायांनी पोरांची बाजू घेऊन नवऱ्यांचा कार्यक्रमच उलफाटा करून टाकला महाराज. परिणाम काय झाला? त्या पोराकडे पैसा खेळायला लागल्यामुळे ते क्वार्टर प्यायला लागलं. आता आपल्याकडच्या तरुण पोरांनी, भंगरी अवलादींनी आता एक नवीन सिस्टीम आणली आपल्याकडे 2-3 वर्षापासून. वाढदिवस पोरांचे टोलेजन साजरे करायचे, पण घरी नाही, डांबरीवर हायवेला 90-20 प्यायच्या, कडकनाथ खायची,
160 रुपये कडकनाथ आहे. हा शिजून कोंबडी 130 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, कडकनाथ 160 ला आहे. मग ह्या नालायकांनी कडकनाथ बिडकनाथ हाणायची चांगली टाईट मध्ये प्यायच्या नळ्या हाणायचे. मग तो केक आणायचा आणि केक 5-6 जणांनी तो केक डांबरीवर ठेवायचा, त्याच्यावर ह्या 2-4 जणांनी सामुदायिक मुतायचं, एकत्र मुतायचं त्या केकवर. मग तो मुतलेला केक एकत्र करायचा आणि एकमेकाचा मूत यांनी प्रसाद म्हणून खायचा. असा वाढदिवस त्या केकवर नाचायचं, त्याच्यावर मुतायचं आणि मग 90 हाणायच्या आणि मग एकमेकाच्या बापाची मापं काढायची. बापाला नावानं हाका मारायच्या आणि पेल्यावर. माझाटून गेली अवलाद महाराज. आणि याला एकमेव कारण आपण तुम्ही मॅच चूक केली, या नालायकांना करायचं काही शिल्लक थोडं नाही. आपल्याला वाटतं नको रोडला जायला म्हणून आपण बांधलं घर, आपल्याला वाटलं नको सालाला राहायला म्हणून आपण खल्ली. त्यामुळे ह्या अवलादी उतटून गेल्या नाहीत. हे काय करतात, केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग हायवेला 5 गुंठ्याचा मालक झालाय आपल्याकडं. ते कशाला आलंय? हा बरं, तुम्ही मी फक्त इथं राहतोय, आम्हाला आचारी बाहेरचा आहे. आमच्या घराची फरशी बाहेरचा बसतोय, आमच्या घराला कलर सुद्धा, आमच्या घरातला विहिरीचा बोर सुद्धा. मग आमची मंडळी नक्की करते काय? जरा निवांत दुपारी जेवल्यावर येड्या बाबडी खाली बसा आणि ह्या 5 गोष्टी जर केल्या तरच कोलेवाडीचा सप्त्याचा काला यावर तुमचं मत. आणि ही आता काळाची तर झटणारी माणसं आहेत. आता हे सरपंच बिरपंच झटतात थोडेफार. जी माणसं झटतात ना त्यांना लोक थोडेफार नाव ठेवणार, त्याच्यात काही एवढं विशेष नाही. पण झटण्याचं चीज जर झालं तर